नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहत असाल की मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी लावून धरली आहे, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा, अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना आतापर्यंत वेळकाढूपणा केलाय आणि सत्ताधाऱ्यांनी सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय दिला नाही। दुसऱ्या बाजूला बघितलं असेल, या ठिकाणी विरोधकांकडून कुठेतरी अपेक्षा होती, पण विरोधकांनी सुद्धा या गोष्टीला कानाडोळा केलाय का? म्हणजे या ठिकाणी सत्ताधारी असो की विरोधक असो, यांना नेमकी मनोज जरांगे पाटलांच्या सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी होऊ द्यायची नाही का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रत्येक लोकांनी सध्या ओळखून घ्यायला पाहिजे की येणारी जी विधानसभा निवडणूक आहे ती डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी सत्ताधारी सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय देण्यासाठी उशीर करतायत। कारण त्यांना माहिती आहे, विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली तर सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय देता येणार नाही, असं स्पष्टरित्या सांगता येईल। दुसऱ्या बाजूने बघितलं असेल, विरोधकांनी सुद्धा जर आवाज उठवला असता की मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला कुठेतरी विरोध नका करता, या ठिकाणी कुठेतरी सर्वानुमते सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करूयात, पण या ठिकाणी विरोधकांनी सुद्धा अजून कुठल्याही प्रकारचा उहापोह केला नाही। फक्त या ठिकाणी राज्य सरकारला विरोध करतायत, पण दुसऱ्या गोष्टीमुळे बघितलं असेल, सत्ताधारी असो की विरोधक असो, या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी कोणीच दिसत नाहीये। फक्त त्यांना माहिती आहे हा महत्त्वाचा मुद्दा कशा प्रकारे सुरू ठेवायचा, जेणेकरून सत्ताधारी असो की विरोधक असो, यांना मनोज जरांगे पाटलांचा महत्त्वाचा मुद्दा हा चालूच ठेवायचा की काय, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे। कारण या मुद्द्यावर अजून सुद्धा तोडगा निघाला नाहीये। विरोधक सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला लावून धरलेलं नाहीये, पण सत्ताधाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे वेळकाढूपणा केलाय। मनोज जरांगे पाटलांना चालढकल केले, म्हणजे या ठिकाणी महिनाभराचा कालावधी घ्यायचा, ते महिनाभराचा कालावधी संपल्यावर 2 महिन्याचा कालावधी घ्यायचा। आता बघितलं असेल, मीडिया समोर जर येऊन मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला तोडगा काढण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी मागतायत आणि अजून सुद्धा सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय होत नाही, तर विचार करा, या ठिकाणी असे अनेक निर्णय आहेत जे की पडद्याआड असतात। पण मनोज जरांगे पाटलांची मागणी तुम्ही जर मीडिया समोर येऊन सांगत असताल की त्या मागणीला कुठेतरी आम्ही विचार करू आणि निर्णय देऊ, आणि अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नसेल, तर अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचा उहापोह कधी करणार? मेन महत्त्वाचा प्रश्न, मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे तुम्ही दुर्लक्ष करण्याचं एकमेव कारण असू शकतं ती येणारी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक व्यक्तीने सध्या ओळखून सोडायला पाहिजे की या ठिकाणी कुठलाही राजकीय व्यक्ती असो, तुम्ही पाहिलं असेल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांच्या पाया पडतो कशा प्रकारे, त्यांच्या चपलासहित। तुम्ही पाहिलं असेल, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मतदार प्यारा असतो आणि विधानसभा निवडणुकीनंतर बघितलं असेल, मतदार या ठिकाणी भिकारी बनतो। मेन महत्त्वाचे बघितलं, विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांसाठी ते पुढं करू शकतात, पण मतदान संपल्यानंतर तोच मतदार त्या आमदार असो खासदार असो याच्या मागे फिरतो। एवढंच लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीनं की मनोज जरांगे पाटील प्रत्येक तळागाळातील लोकांसाठी झगडतायत, लढतायत, त्यांच्या पाठीमागे बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आहे। तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील असो किंवा इतर व्यक्ती असो, प्रत्येक व्यक्तींनी या ठिकाणी समाजासाठी काहीतरी कार्य केलंय, त्यांच्यासाठी बघितलं असेल प्रत्येक व्यक्ती पाठीमागे आहे। पण काही व्यक्ती आहेत की राजकीय व्यक्तींच्या पाठीमागे पुढे फिरतात, कारण त्यांचे वैयक्तिक स्वतःचे काहीतरी काम होतात। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील स्वतःच्या कामासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी लढा लढवतायत, तर प्रत्येक व्यक्ती त्यांच्या पाठीमागे का उभा राहणार नाही? मेन महत्त्वाची गोष्ट आहे, जर अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे तुम्ही चालढकल करणार असताल, ती पुढे ढकलणार असतात, विधानसभा निवडणूक होऊ देणार असताल, तर लक्षात ठेवा या ठिकाणी लोकसभेमध्ये काय झालं। तशा प्रकारचा कार्यक्रम विधानसभेत होऊ नये म्हणून प्रत्येक व्यक्तीने लक्षात घ्यायला पाहिजे की या ठिकाणी खरंच सरकार असो की विरोधक असो, कित्येक प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांच्या भावना समजून घेतायत, लोकांच्या मागण्या समजून घेतायत। या ठिकाणी बघितलं, सत्ताधारी असो की विरोधक असो, विरोधकांनी अजून सुद्धा मुद्दा लावून धरला नाही की सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा, आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणी बाबतीत कुठलाही निर्णय घेतला नाही। मनोज जरांगे पाटलांची मागणी कायदेशीर आहे, ज्या व्यक्तीच्या कुणबी नोंदी आहेत त्या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, आणि ज्या व्यक्तीकडे कुणबी नोंदी सापडल्या नाहीत पण एखाद्या व्यक्तीला कुणबी नोंद सापडली तर त्याच्या रक्ताशी नाते असलेल्या व्यक्तीला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, हीच सगळे सोयऱ्याची व्याख्या आहे। अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या सांगून दिलं आहे, तरी सुद्धा अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय आला नाही। मग येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस सत्ताधारी असो की विरोधक असो, यांना ज्यावेळेस फटका बसेल त्यावेळेस त्यांचे डोळे उघडणार आहेत। मतदारांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांच्या चपला सहित पाया पडायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत, पण या ठिकाणी ज्यावेळेस निवडणूक होते त्यावेळेस हेच मतदार त्यांच्या मागे पुढे
पुढे फिरतात त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी। मग या ठिकाणी तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्यायला पाहिजे की विधानसभेची निवडणूक समोर ठेवून जर मतदार राजाशी अशा प्रकारचा खेळ करणार असताल तर मनोज जरांगे पाटील सुद्धा कार्यक्रम बदलण्याचा कार्यक्रम राबवू शकतात, जेणेकरून काही जणांना असं वाटत असेल की मनोज जरांगे पाटलांनी सध्या या ठिकाणी जो दौरा चालू होता, मराठवाड्यामध्ये शांतता रॅली चालू होती, शांतता रॅलीमध्ये बहुसंख्य लोकांचा त्यांच्या मागे पाठिंबा आहे, अशा प्रकारे सत्ताधारी व्यक्तींना सुद्धा वाटते आणि विरोधकांना सुद्धा वाटते। विरोधक असो की सत्ताधारी असो, मनोज जरांगे पाटलांनी जर कार्यक्रम राबवायचा ठरवला तर या ठिकाणी प्रत्येक तळागाळातील प्रत्येक समाजातील व्यक्तीला उभं करतील आणि 288 उमेदवार देतील। मग त्याच्यामध्ये दलित समाजातील असेल किंवा धनगर समाजातील असेल किंवा मुस्लिम समाजातील असेल, अनेक समाजातील व्यक्तींना एकत्रित करून जर 288 उमेदवार दिले तर नको सत्ताधारी नको विरोधक, या ठिकाणी नवीनच उमेदवार असतील। अशा प्रकारची मनोज जरांगे पाटलांनी जर आखणी केली तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी असो की विरोधक असो 100% त्यांना आपलं जी काही चूक झाली ती सगळ्यांना लक्षात येणार आहे। कारण या ठिकाणी समाजातील व्यक्तींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर विधानसभेत आवाज उठवला जात नसेल तर या ठिकाणी समाजातील व्यक्तींनाच आवाज उठवावा लागतो। मग कुठलाही समाज असो, धनगर समाज असो, मुस्लिम समाज असो किंवा मराठा समाज असो किंवा इतर कोणताही समाज असो, प्रत्येक समाजातील मागण्या जर पूर्ण होत नसतील तर प्रत्येक समाजातील व्यक्तीने पुढे येऊन आपला आवाज उठवला पाहिजे, जेणेकरून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त मतदारांशी गोड बोलून त्यांचं मत घेण्याचा कार्यक्रम राबवणार असाल तर लक्षात ठेवा प्रत्येक मतदार राजा हा जागृत आहे। कारण त्यांना माहिती आहे कोणतं राज्य सरकार असो किंवा विरोधक असो कोण आपल्या मागणीकडे लक्ष देतोय। मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची मागणी मराठा आरक्षणाबद्दलची आहे, अनेक प्रकारच्या समस्या आहेत, मग शेतीच्या असतील किंवा कामगारांच्या असतील किंवा विद्यार्थ्यांच्या असतील, प्रत्येक घटकामध्ये मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण केल्यात का या सर्व प्रथम तपासा, जेणेकरून इथून पुढे आपल्या ह्या मागण्या अपूर्ण राहू नयेत। कारण मागण्या जर पूर्ण होत नसतील तर प्रत्येक वेळेस तोच व्यक्ती सत्तेवर बसवायचा आहे तर तीनदा विचार करावा, जेणेकरून आपल्याला एवढं कळायला पाहिजे की आतापर्यंत आपल्या पायाभूत सुविधा कंप्लीट झाल्यात का, शेतकऱ्यांचे प्रश्न मिटलेत का, विद्यार्थ्यांचे प्रश्न मिटलेत का, कामगारांचे प्रश्न मिटलेत का, आणि मेन महत्वाचा मनोज जरांगे पाटलांचा लढा हा या ठिकाणी यशाच्या मार्गावर होता आणि तो यशाचा मार्ग कुठेतरी हिसकावून घेण्याचा कार्यक्रम विरोधक असो की सत्ताधारी हे करतायत का एवढं लक्षात ठेवा। कारण बघितलं असेल मनोज जरांगे पाटील स्वतःच्या हितासाठी नाहीये, स्वतःच्या राजकारणासाठी नाहीये, तर समाजाच्या हितासाठी लढतायत। म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या प्रत्येक शांतता रॅलीला बहुसंख्य लोकांचा पाठिंबा दिसून आला। तुम्ही पाहिलं असेल कुठल्याही सत्तेतील व्यक्ती असो कुठलाही विरोधातील व्यक्ती असो यांच्या कार्यक्रमाला जेवढी जनता नसते तेवढी मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीला होती। विचार करा सभेला त्यांची गर्दी किती असणार आहे। म्हणून मनोज जरांगे पाटील येत्या 20 तारखेपर्यंत सगळ्यांना टार्गेट दिले की 20 तारखेपर्यंत जर सगळे स्वैराची अंमलबजावणी होत नसतील तर परत ते उपोषणाला बसतील आणि कुठला तरी नवीन कार्यक्रम विरोधक असो सत्ताधारी असो यांच्यासाठी 100% देणार आहेत। मग ते कशा प्रकारचा असेल हे त्या काळात दिसणारच आहे। जर त्यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम राबवला, प्रत्येक समाजातील एखादा उमेदवार उभा केला तर 100% सत्ताधारी असो की विरोधक असो यांना धडा शिकवल्याशिवाय प्रत्येक समाजातील व्यक्ती राहणार नाही। कारण जर बघितलं असेल एकच समस्या नाहीये तर अनेक समस्या आहेत, त्या समस्यांचं निराकरण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं सत्ताधारी असो की विरोधक असो यांचं असतं। मेन महत्त्वाची गोष्ट समाजातील व्यक्तींची मागणी पूर्ण करण्यासाठी विरोधकांनी विधानसभेत आवाज उठवला पाहिजे, जेणेकरून सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्या आवाजाकडे लक्ष दिलं पाहिजे। पण या ठिकाणी बघितलं असेल सत्ताधारी असो की विरोधक असो मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे कुठल्याच प्रकारचं लक्ष होत नाहीये, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय। दुसऱ्याच बाजूने कुठले तरी प्रश्न मांडल्या जात आहेत आणि या प्रश्नाला बाजूला ठेवल्या जाते। मग सगळे स्वैराच्या अंमलबजावणीसाठी तोडगा जर काढायचा असेल तर या ठिकाणी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, तर या ठिकाणी सर्व पक्षातील व्यक्तीने एकत्र यायला पाहिजे आणि सगळे स्वैराच्या अंमलबजावणीचा निर्णय घ्यायला पाहिजे होता। एवढाच सगळ्या व्यक्तींना कळतंय। म्हणून प्रत्येक समाजातील व्यक्तीने ओळखायला पाहिजे की आतापर्यंत जे राजकारण झालं ते स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी केलं, पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटील स्वतःच्या स्वार्थासाठी नाहीये तर समाजाच्या हितासाठी लढतायत, एवढंच लक्षात ठेवा। कारण जर बघितलं आतापर्यंतचा लढा तुमच्यामुळेच लढला, आतापर्यंतचा लढा तुमच्यामुळेच यशस्वी झाला आणि इथून पुढचा लढा सुद्धा तुमच्यामुळेच यशस्वी होऊ शकतो, अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट शब्दात सांगून दिले। कारण हा त्यांचा स्वतःचा लढा नाहीये, सर्व समाजाचा लढा आहे। म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अशा प्रकारे राजकीय व्यक्ती तुमच्या समोर येतील, कुठल्याही आमिषांना बळी पडू नका। मेन महत्त्वाची आपली मागणी जी आहे त्या मागणीला लावून धरलं तर या ठिकाणी कुठेतरी प्रत्येक राजकीय व्यक्ती जागा होईल। आत्ताच वेळ आहे, 20 तारखेचं टार्गेट आहे। 20 तारखेला जर कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही झाला तर 100% मनोज जरांगे पाटील 100% काहीतरी कार्यक्रम घेणार।
मग कार्यक्रम ते विधानसभेच्या निवडणुकीचा असेल किंवा प्रत्येक मतदारसंघामध्ये या ठिकाणी उमेदवार देण्याचा असेल। मग या ठिकाणी पाडापाडीच्या राजकारणामध्ये विरोधकांना फायदा होईल किंवा सत्ताधाऱ्यांना फायदा होईल। पाडापाडीचा कार्यक्रम राबवण्यापेक्षा तिसराच कार्यक्रम प्रत्येक मतदारसंघामध्ये जर यांनी उमेदवार उभे केले तर 100% विरोधकांना असो किंवा सत्ताधाऱ्यांना 100% याच्यातून धडा मिळणारच आहे। म्हणून प्रत्येक राजकीय व्यक्तीने सध्या जागा व्हायला पाहिजे की ज्या समाजातील ज्या मागण्या आहेत त्या मागणीकडे लक्ष द्या। मेन महत्त्वाची मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे त्यांनी सध्या बघितलं असेल पूर्ण महाराष्ट्रभर दौरे करून या ठिकाणी लढा मोठा उभा केलाय आणि त्या लढ्याकडे जर तुम्ही नजरअंदाज करणार असताल, कानाडोळा करणार असताल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये वेगळं चित्र तुम्हाला 100% दिसणार आहे। कारण त्यांच्या मागे बघितलं असेल सर्व तळागाळातील व्यक्तींचा पाठिंबा आहे, प्रत्येक समाजातील व्यक्ती त्यांना कुठेतरी पाठिंबा देत आहेत। हे बघून राजकीय व्यक्तींनी कुठेतरी जागा व्हायला पाहिजे आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे लक्ष देऊन सगळे सोयऱ्याचा काहीतरी ठोस निर्णय विधानसभेच्या अगोदर लावावा ही तर सर्व व्यक्तींची मागणी आहे। याच्यावर तोडगा नाही निघाला तर 100% विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काहीतरी वेगळा परिणाम दिसणारच आहे। एवढंच प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवावं। जे सांगितले तुमच्या लक्षात येत असेल की माझं म्हणणं काय आहे। ठीक आहे, तर थांबतो। धन्यवाद।